बेटा त्याच्यातले काही 3-4 प्रॉब्लेम राहिलेत मला माहिती आहे, काळजीपूर्वक नका, ते 100% घेऊ आपण. तर पहिल्या एकदा आपण उद्घाटन करू चॅप्टरची आणि त्याच्यानंतर बाकीच्याला बघू बेटा. ठीक आहे बेटा. माया सर इथं वायर पहा. हा जो चॅप्टर आहे ना बेटा, एवढा भारी चॅप्टर आहे ना आणि एवढा महत्वाचा चॅप्टर आहे. जे मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्याच्यासाठी तर खूप महत्वाचं चॅप्टर, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. त्याला आय थिंक मला वाटते अंकगणित श्रेणी म्हणतात ना, मला माहिती मराठीत बहुतेक म्हणत असतील. तर ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला समजा कोणता नंबर सिक्वेन्स मध्ये दिलेला आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला तांदळे बेटा समजा एखादी 25व्या नंबरला कोणती टर्म येऊ शकते, 26व्या नंबरला कोणती टर्म येऊ शकते, कोणत्या नंबरला कोणती टर्म येऊ शकते आपल्याला काढता येते. सिक्वेन्सिंग, नंबर सिक्वेन्सिंग मध्ये याचा खूप काम आहे. आणि ज्यांना भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा असं द्यावं वाटते त्या विद्यार्थ्यांना माझ्या सूचना, ह्या चॅप्टरला डीपली अभ्यास करा. डीपली म्हणजे डीपली अभ्यास करा. आपल्याला जेवढं काही मॅथमॅटिक्स आहे 10वी पर्यंत, हा तुम्हाला 10वी पर्यंतचा मॅथमॅटिक्स हा स्पर्धा परीक्षेसाठी कामाचा असतो. आणि जनरल सायन्स जो असतो तो 11वी पर्यंत, म्हणजे 10वी तर असतोच असतो, एक 11वी पर्यंत एक मांडलं जातं. फिजिक्स वगैरे नाही बरं का, जो बायोलॉजी असतो, इन्व्हायरमेंट असतो तो काम. बाय हात लावू नको त्या ठिकाणी. तिथं बसा, ते सुमतीच्या बाजूला बसा, सुमती मागायला तिकडे असतो. आता पाहा बेटा, नेमक्या याच्यामध्ये काय काय शिकायचं आपल्याला ते पहिल्यांदा पाहूया बेटा. नाउ वी हॅव टू सी द सिक्वेन्स. आपल्या या ठिकाणी सिक्वेन्स आपल्याला पाहायचा आहे. सिक्वेन्स म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 हे काय बेटा सांगा बरं का. येस, ऍब्सोल्युटली राईट, यू आर ऍब्सोल्युटली राईट. दीज आर द सिक्वेन्सेस. नाउ सी, नॅचरल नंबर तुम्हाला सांगितलं, पहिल्या सुरूची सांगितलं होतं. नॅचरल नंबर काय असतात? ज्याची सुरुवात 1 पासून होते त्याला काय म्हटलं जातं? नॅचरल नंबर. आणि ज्याची सुरुवात 0 पासून होते त्याला काय म्हणायचं? होल नंबर्स. आणि ज्याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर असतात, 0 असतो आणि पॉझिटिव्ह नंबर असतात त्याला काय म्हणतात बेटा? इंटिजर्स. माहित आहे ना काय म्हणतात त्याला? इंटिजर्स आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. त्या ठिकाणी पहा बेटा, सेट ऑफ नॅचरल नंबर हे पाहू शकता. 4 काय, समजा हे द नंबर 4 इज ऍट 4th पोझिशन. नंबर 4 कितव्या पोझिशनला आहे? 4थ्या पोझिशनला. मग 13 नंबर कोणत्या पोझिशनला असेल? 13व्या नंबरला. मग अशा प्रकारे आपण काय करू शकतो? कोणत्याही कोणत्याही नंबरची आपण सिक्वेन्स प्रेडिक्ट करू शकतो. काय करू शकतो? फक्त एकच मिनिट बेटा, मी आज एवढं बघा. ते काय स्क्वेअर मध्ये आहे
चल पहा काय अभ्यास करायला नवीन पेन्सिल आहे. चालेल बर ठीक आहे. हे कितीचा वर्ग आहे? 1चा. हे कितीचा आहे? 2चा. हे कितीचा आहे? 4 5 6 आणि एनी प्रॉब्लेम? सर आम्हाला लक्षात आले. काय आले सर? हे यांचा स्क्वेअर. कसं रे सर? एन हा नॅचरल नंबर आहे का नाही? बघा आहे का नाही रे? आहे का? आहे सर. हा पॅटर्न जो आहे पहिल्या पोझिशनला 1 आहे, दुसऱ्या पोझिशनला 4, 5व्याला 25, 7व्याला 49, 8व्याला काय असेल 64, 9व्याला पुढं 100, पुढं 121, पुढं 144, पुढे 159. कळलं का सर्वांना बेटा? कळेल कळेल. अजून काही नाही, अजून खूप आहे. पहा बेटा, इफ सेट ऑफ नंबर्स आर अरेंज्ड इन डिफाइनेट ऑर्डर. जर समजा एखाद्या नंबरचा सेट, काय म्हणलं बेटा? जर समजा एखाद्या नंबरचा सेट, परत एकदा पहा बेटा मी काय म्हणलं, इफ सेट ऑफ नंबर्स, काय बेटा? सेट ऑफ नंबर्स. हे कसं अरेंज केलेलं आहे बेटा? ठराविक ऑर्डर मध्ये. कसं अरेंज केलेलं आहे? ठराविक ऑर्डर मध्ये, डिफाइनेट ऑर्डर मध्ये. कशानुसार? त्याच्या रूल अनुसार. कशानुसार? एखादी रूल आहे, समजा आता म्हणलं ना नॅचरल नंबर, दुसरं काय केलं आपण? स्क्वेअर मध्ये ठेवलं, कदाचित क्यूब मध्ये ठेवू आपण, जे काही त्याचा प्रिशियस रूल आहे त्याच्यानुसार. तर त्याला आपण काय म्हणतो? सिक्वेन्स. काय म्हणतो बेटा? इफ सेट ऑफ नंबर्स आर अरेंज्ड इन डिफाइनेट ऑर्डर. जर समजा एखाद्या नंबरचा सेट जर आपण त्या ठिकाणी काय केलं? डिफाइनेट ऑरेंज मध्ये ठेवलं. कशामध्ये ठेवलं बेटा सांगा? डिफाइनेट अरेंज सॉरी नॉट ऑरेंज दॅट इज अरेंज. डिफाइनेट अरेंजमेंट मध्ये जर ठेवलं तर तो काय असतो? त्याचा सिक्वेन्स. काय असतो बेटा सांगा लवकर? सिक्वेन्स असतो. काय असतो सांगा बेटा? सिक्वेन्स असतो. काय असतो बेटा सांगा? सिक्वेन्स असतो. ईच नंबर इन द सिक्वेन्स, जो काही प्रत्येक नंबर आता जे प्रेझेंट होता, समजा 1 होता, 2 होता, 3 होता, 4 होता, 5 होता, हे जे काही प्रत्येक नंबर जे काही सिक्वेन्स मध्ये प्रेझेंट असतात त्याला म्हणतात टर्म ऑफ सिक्वेन्स. काय म्हणतात त्याला बेटा? जे काही प्रत्येक नंबर सिक्वेन्स मध्ये असतात त्याला काय म्हटलं जातं? टर्म ऑफ सिक्वेन्स. काय म्हणतात त्याला? टर्म ऑफ सिक्वेन्स. काय म्हणतात? परत एकदा सांगा त्याला? टर्म ऑफ सिक्वेन्स असं त्यांना म्हटलं जातं बेटा. काय अडचण आहे कुणाला? परत नाही. प्रॉब्लेम घ्यायला गेल्या ना एवढे सोपे वाटतात ना सर? एवढे सोपे. बघा आता तुम्ही मजा. आता बघा पहिला टर्म जो आहे त्याला T1 ने दाखवतात. समजा आता 1 2 3 4 5 आहे. ओके हो म्हणा, आहे का? त्याच्यातला पहिला टर्मला काय दाखवायचं? ए नाहीतर T1. ए नाहीतर काय? त्याच्यातला फरक कितीचा आहे? 1 चा. फरक कितीचा आहे? 1 चा. 1 चा 1 चा. तर हा जो किती फरक आहे? 1 चा. ह्याला डी ने दाखवतात. डिफरन्स. फरक कितीचा आहे? 1 चा. तो काय झाला? डिफरन्स. फरक कितीचा बेटा? 1 चा. तो काय झाला बेटा? तो काय झाला? तो काय झाला? डिफरन्स झाला. काय झाला सांगा? डिफरन्स. त्या ठिकाणी पहा ए बरोबर T1. फरक कितीचा आहे? ह्याच्यात नाही, हे पहिली टर्म हा काही असू द्या. आता ह्याच्यामध्ये फरक कितीचा आहे? नाही, फरक काढता येणार नाही त्याच्यामध्ये. पाहूया किती होतं? 1 4 9 पुन्हा किती होतं बेटा? 16. हे काय? 25. हे कंटिन्युअसली काय होलेले? 3 6 3 5 रे 3 5 त्याच्यानंतर किती? 7 त्याच्यानंतर बघा किती? 9 पुन्हा किती? 11. हे कंटिन्युअसली काय होणार आहे? डिफरन्स काय होणार आहे? वाढणार आहे का नाही? येस वाढणार आहे. फरक कितीचा? पहिला टर्म जे आहे, पहिली टर्म काय? ए. हे काय झालं? ए किंवा याला काय म्हणतात? T1. काय म्हणतात बेटा याला? T1. पहिल्या टर्मला काय म्हणतात? T1 म्हणतात. काय म्हणतात? T1 किंवा ए. द फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स T1 ने दाखवतात किंवा ए ने दाखवतात. सेकंड टर्म आहे T2 ने दाखवतात. तिसरी टर्म T3 ने. चौथी टर्म, पाचवी T5, सहावी T6. अशा प्रकारे त्याला दाखवलं जातं. आणि नेहमी जो सिक्वेन्स आहे तो कशाने दाखवतात? Tn ने. कशाने दाखवतात? म्हणजे कोणती टर्म असू दे, nth टर्म म्हणजे 10वी टर्म, 12वी टर्म, 11वी टर्म, कोणती टर्म असेल तर त्याला म्हणतात nth टर्म. कोणती टर्म? कोणती टर्म म्हणतात सांगा? इट इज नोन ॲज nth टर्म. कोणती टर्म म्हणतात? nth टर्म. द फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स हा कशाने दाखवतात? T1 ने किंवा ए ने. सेकंड टर्म जे आहे ते T2 ने दाखवतात आणि थर्ड टर्म जे आहे ते T3 ने दाखवतात. अशाच प्रकारे जे nth टर्म आहे, कोणती टर्म बेटा? nth टर्म आहे, हे दाखवतात Tn ने. कशाने दाखवतात? Tn ने. आणि ह्या ठिकाणी जे काही सिक्वेन्स आहे हे कशाने दाखवतात?
टीएन. कशाने? टीएन. कशाने? टीएन. पहा, एक ऍक्टिव्हिटी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे पुस्तकात, समजून घ्या. 9, 15, 21, 7 फरक मोजा बरं का प्रत्येकातला. तर 6, 6, 6 आहे का नाही एवढं सांगा मला. पहिल्या टर्मला काय म्हणायचं? T1 किंवा आणखीन एक म्हणलो आता ए किती आहे सांगा? 9 आहे. दुसरी टर्म T2 किती आहे बेटा? 15 आहे. तिसरी टर्म किती आहे? 21 आहे. चौथी टर्म काय बेटा? 27 आहे. किती आहे बेटा? आता बघा, दाखवतो तुम्हाला, समजून घ्या. थोडं काही करायचं नाही. अरे एवढं सोपं आहे ना, लय मजा येते. ए बरोबर काय आहे? T1 किती आहे रे? 9. T2 किती आहे सांगा बेटा? 15. T3 किती आहे सांगा? व्हेरी गुड. T4 किती आहे? आता काय काढायचं आपल्याला बघा, डिफरन्स. काय काढायचं? डिफरन्सचा फॉर्म्युला येतो दुसरी टर्म मायनस पहिली टर्म. काय म्हणलं? दुसरी टर्म मायनस पहिली टर्म. दुसरी टर्म किती आहे? T2. पहिली टर्म काय आहे? T1. सांगा, 15 मधून 9 गेले, किती उरले? 6. परत सेम. तिसरी टर्म मायनस किती बेटा? दुसरी. तिसरी टर्म मोजा, 21. 21 मधून 16 गेले, किती? 15 ना. 15 गेले, किती उरले? 6. आता बघा लास्ट काय? T4 मायनस T3. सांगा बरं का, 27 मधून 21 गेले, किती उरलं? 6. कळाले का सर्वांना? हे काय करता? डिफरन्स. आणि याच्यामध्ये पवार, जर बेटा आपण तुला जर मी प्रश्न विचारला नाही पहिली टर्म कोणती आहे, तर तू काय म्हणणार? नाही. काय म्हणतात? नाही. डिफरन्स किती आहे सांगा? 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर मधला फरक. 2 अलग लक्षात. 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर मधला फरक, तो काय असतो? डिफरन्स. काय असतो बेटा? एनी प्रॉब्लेम? आता बघा पुढचा 7, 7, 7, 7. चला पहिली टर्म सांगा. 7. दुसरी सुद्धा किती आहे बेटा? 7 आहे. तिसरी सुद्धा किती आहे बेटा? 7 आहे. आता मला सांगा डिफरन्स बरोबर सांगा. T2 मायनस T1. 7 मधून 7 गेले, किती आहे? 0. पुन्हा सांगा T3 मायनस T2. सांगा 7 मधून 7 गेले, किती आलं? 0. पुन्हा सांगा T4 मायनस T3. 7 मधून 7 गेले, किती आलं? 0. डिफरन्स किती ठेवलेला आहे? आणि पहिली टर्म काय आहे? काय बघा याच्यामध्ये खालचा बघा. काय काढ की मग, काढ. -2 -6 -10 -60 डॅश डॅश डॅश. चला पहिली टर्म सांगा. T1 इज इक्वल टू ए बरोबर किती? -2. T2 बरोबर सांगत चला, बोला माझ्या मागे. -6. T3 बरोबर किती बेटा? -6. T4 बरोबर किती बेटा? -16. डिफरन्स बरोबर काय ते सांगा सर. T2 मायनस T1 मिळते, म्हणजे T2 किती आहे? -6 आहे. बेटा मायनसला मायनस काही बदल केला का? नाही. हे किती आहे सांगा सर? -2 आहे. काय अडचण नाही. मायनस मायनस काय होते बेटा? प्लस होते. -2 मायनस काय झालं? प्लस. 2 मधून 6 गेले, किती उरले? -4. हे तर कळते ना? येते ना बेटा? रुद्र हे बेसिक आहे बेटा, 4थी 5वी. ठीक आहे की नाही? हे कळणार म्हटलं मग मी डोसक्यात असं घेतो, लॅपटॉप माझ्या घालून घेतो. आणि धन्य माझ्या आयुष्यात मी सर्वात मोठं पुण्य केलं ट्युशन घेऊन, असं मी स्वतःला भाग्य समजलं. अहो भाग्य माझेही. डिफरन्स जर येत नसेल खरंच माझ्या ऐकून ते जोडाने मारून घ्यायची वेळ आली मला आयुष्यात. काहीच उरलं नाही माझ्या आयुष्यात. माझ्या आयुष्यात जर सर्वात मोठी काय चूक केला हो, हा तुम्ही जे विचार केला तेच आहे. काय केला सांग बरं का? हा कसं ओळखीलास माझ्या मनातलं? सर्वात कधी जिंदगी ट्युशन घेणं का बघा रे, मोठं झालं काय बी करा ट्युशन घेणं का बघा, लय फालतू धंदा राहते. किती बी तुम्ही केलो रे, लास्टला तुम्हाला डागच पडते. तुम्हाला एखादी पोरग ट्युशन सोडून चाललं तर जाताना कारण म्हणताय मास्तरला काय बी ना शिकवायला. खरं सांगलं बरं का, हेच ब्रीद वाक्य राहते. पाठ ब्रीद वाक्य, त्याला काय हळूच म्हणते. 2-3 वर्ष करते, जाताना लास्ट वर्ष म्हणते काय तर शिकते मास्तर. खरंय खरंय बरं का. आम्ही कधी केली नाही बरं का आपल्या मास्तरासोबत मानधन नाही केलं. आम्हाला पट नाही गेलं तर आम्ही जायचंच नाही. आम्ही ट्युशनच लावलो नाही कधी. हा सर्वात मोठा आमचा प्लस पॉईंट आहे. तिथेच लावायचं ट्युशन. आणि एक आहे जिथं आम्ही समजा गेलं बी असेल, आम्ही कधी कुणाला नाव ठेवून गेलो नाही. आणि कधी गेलो बी सोडून बी आलो तरी सुद्धा बघा आमचे आजपर्यंत जेवढे आमचे टीचर आहेत माझ्या कॉलेजमधले वगैरे,
सर्वांसोबत माझी बॉन्डिंग आहे. आम्ही सारे आजही आम्ही फोनवर बोलतो त्या ठिकाणी. आजकालच्या विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी कशी झाली माहिती आहे? म्हणजे तुमच्या एचची विद्यार्थी या 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची काम भागले विषय संपला. हू आर यू? फुकट शिकल्यालाच का पैसे भरला? रिअल सांगा, हे लोकांची मेंटॅलिटी झाली. तुमच्यापेक्षा डेंजर मेंटॅलिटी त्या आई वडिलांची. ट्युशनला असणारे पोरगे एका टायमाला बरं, त्याचा बाप तर डेंजर राहते. ट्युशन झालं संपलं, मास्तर नमस्ते केलं त्रास म्हणून डेंजर प्राणी. मला आता जवळपास माझ्या हाताकडून 2 ते 3 हजार विद्यार्थी सहज शिकून गेले असतील. माझा जेवढा अंदाज आहे 2000 तर शिकले असतील. ते 2000 मधले मला वाटतं माझ्या संपर्कातले झाले 25 असतील. मागे उदाहरण सांगितलं बघा, हॉटेलमध्ये जेवायला बसलो, पोरगी लग्न करून घेऊन आली, डायरेक्ट माझ्या पुढे बसेल ती. 95% होते पोरीला. त्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बघून परेशानी होत्या पोरीच्या. कधी आयुष्यात काय होईल काही सांगता येईल बरं का. म्हणजे डोंबाळ्या तुला कोणी मंगळसूत्र घालणार आणि कधीही मार्कली पडले म्हणून मातायचं नाही, मार्क कमी पडले म्हणून खचायचं नाही. 100% पोरं पागल, 100% पोरं सुद्धा त्या ठिकाणी मी माझ्या डोळ्यापुढे बघितलं फेल झाले. मी कॉलेज चुकलेले का मारतो खाली जातो. 100% पोरं. मी ज्यावेळेस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे शिवाजीनगरला होतो, एक माझा मित्र आहे लातूरचा, चांगला आहे हुशार पोर, त्याला 10वीला 100% होते. माझ्या पिरियड मधले 100% सांगलेला नाही नावनीच होतं पोरग, थोडं हाईट असेल नाही नाव, थोडं झालं लग्न झालं काल परवा, लय पोरग भारी माझा जवळचा मित्र. 100% होते बेटा, 12वीला फेल आहे. ऐका काय म्हणलो, 100% 10वीला आणि 12वीला फेल आहे. नाही पुन्हा केलं मला चांगलं, पण एक चांगलं लाव. लाईफ मध्ये टर्न कधी काही सांगता येत नाही बरं का. किती उदाहरणं देऊ तुम्हाला. 12वीला फेल आहेत, पुढे चलू कलेक्टर आहेत. खचायचं नसतं आणि आयुष्यात कधी कारण सांगायचं आणि कधी दुसऱ्याला ब्लेम द्यायचं नाही. 100% चुका आपण तिथे काही ना काही केलेलं राहते त्या ठिकाणी. जोपर्यंत माणूस कारण देणं सोडत नाही तोपर्यंत माणसाचा विकास होऊ शकत नाही, काहीच होत नाही. आणि माझं तर म्हणणं असं आहे, मॅक्झिमम लेकरांनी ट्युशन कमीच लावावं, खरंच लावावं. सर असं का म्हणणार तुम्ही ट्युशन घेताय की, माझ्याकडे येणार मी तसं काही म्हणणार, खरंच कमी लावा. जेवढा वेळ तुम्ही तुमच्या अभ्यासाला ब्रेनला द्याल ना तेवढं तुमचं इव्होल्युशन विकास होते. संस्कृतचा क्लास आहे, इंग्लिशचा आहे, मॅथचा आहे, सायन्सचा आहे, पुन्हा कुणाचा तर इतिहास भूगोलचे क्लास होते. एक काम करतो, नको काही करू नका, चला हे चालू आहे ना, झालं का हे. आता ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये बघा बेटा, 1, 4, 7, 10 चा फरक आहे प्रत्येकामध्ये 3, 7. डिफरन्स कितीचा आहे 3, 7. कितीने वाढत चालले 3 ने. 13च्या नंतर काय असेल 16, 16च्या नंतर 19च्या नंतर 22च्या नंतर 25च्या नंतर 28च्या नंतर 31च्या नंतर 34च्या नंतर 37च्या नंतर अभि गडबड केलं मी काय तर 36 बे 36 ना सॉरी 36च्या नंतर 39. मी 37 म्हणलो, इकडे नको त्याच्यावर घेऊन बरं का, मी अभ्यास किती लिहून देऊ लागले. काय अडचण कुणाला बेटा. T1 किती आहे सांगा, 1, T2 4, T3 7, T4 10, T5 13. डिफरन्स 3, डिफरन्स 3. कुणाचं काय अडचण बेटा, कुणाचं काय दुखत असेल तर कल्पना द्या मला. नाही ना, काहीच नाही आहे. चल ना घ्या त्याची सोडून निघा खाली. मम्मीला सांगितलं तिला खेळायला दे म्हणा काही तर, मम्माला सांगितलं तू मारतो खाली आलं तुला चॉकलेट घेऊन देतो. केस बिस बांध, काय सुटलीस ते पहा बेटा. सांगा बरं काय. T1 6, T2 12, T3 18, T4 डिफरन्स. आता सांगा सर काय तर मजा करायला बघा. आता मजा करावंच लागेल, दिले तर काय करू आता.
करा मग मजा सर. हा करा. हा पवार एवढी दे. हा एवढी दे. एवढी काय सर? 3 सर. एवढी काय सर? 6 सर. परत 3 ऍड करा. 9 परत 3 12 परत 3 15 परत 3 18 वाढवा. वाढते. पण ह्या ठिकाणी जर डिफरन्स किती आहे? 0. किती आहे? 0. आता 0 0 0 ऍड करा. काय फरक पडणार आहे का सर? काही घंटा फरक पडणार नाही सर. कोणत्याही वस्तूमध्ये जर 0 सर तुम्ही ऍड केलं काय तर बोलायला बघा सर कुठे फरक पडते हो. माझ्या शाळा शिकलाव का नाही? आम्हाला शिकवायला बसला इथं काही फरक पडत नाही. आता याच्यात फरक सांगा. सर 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 हा काय रे सर का हो? हा काय रे सर काय 4 आहे. हा माहित आहे सर का हे काय आहे? 16 आहे. काय करू रे? 4 गुणिले 4 16 काय काय रे? सर ह्याच्यात काय तर गडबड केली. हा मला माहिती आहे ना. परत तिथला गुणाकार केले 4 न. सिक्वेन्स बघा 4 न. किती आलं? 64. परत 4 ने गुणाकार 256. परत 4 ने गुणाकार 1024. परत 4 ने गुणाकार कर 4096. परत 4 ने गुणाकार कर 4096 ला जे काही ते तुझं काय झालं उत्तर. म्हणजे कितीच्या पटीमध्ये चाललाय? कितीच्या? 4. आता खाली बघा बेटा. ह्या दोघांचा फरक बघा 0.5. किती आहे बेटा? 0.5. -1.5 मोठा आहे का -1 मोठा आहे? मला पहिला ते सांगा. पुन्हा बाकी सांगणार माझ्या. -1 मोठा आहे. कुणापेक्षा? अरे 0% डावीकडे चालला रे. माझ्या 34चं शिकवायला लावलं वगैरे मला. सर हे लाईन आहे. आम्ही रोज मारतो सर इथं वहीवर. काही 0 आहे सर. हे -1 आहे, -2 आहे, -3 आहे. तर आता तुला मी प्रश्न विचारतो की बेटा -1 मोठा असतो का -2 मोठा असतो? -1 मोठा आहे का -2 मोठा आहे? -1 हा मोठा असतो कोणापेक्षा? -2 पेक्षा. मग ह्याच्यामध्ये मला सांगा एक तिथं काय आहे? 1 आहे -1 आणि हे -1.5 आहे. आता मला सांगा हा मोठा आहे का हा मोठा आहे? सर -1 मोठा आहे. कुणापेक्षा? 1.5 पेक्षा. 1.5 पेक्षा. व्हेरी गुड. आणि तुम्हाला एवढ्या 34चे गणित छान छान छान. व्हेरी गुड. शाबास. आता 5वीला प्रवेश मिळूया तुमचा. काय अडचण? फुलारी बेटा नो प्रॉब्लेम ना. T1 काय सर? T1 ची व्हॅल्यू आहे -1. T2 काय बेटा? -1.5. T3 काय बेटा सांग? -2 आहे. चला डिफरन्स काढा. D is equal to T2 minus T1. T2 किती आहे? -1.5. हे मायनस किती उरला? -0.5. किती उरलं बेटा? -0.5. -0.5. आता काय केलं? -0.5 ऍड केलं तर 1.5 झालं. त्याच्यामध्ये 0.5 ऍड करा 2 झालं. परत 0.5 ऍड करा 2.5. पुन्हा 3 पुन्हा 3.5 पुन्हा 4 पुन्हा 4.5 पुन्हा 5. प्लस का मायनस? मायनस. प्लस का मायनस? मायनस. जिओमेट्रिक प्रोग्रेशन शिकवायला भारी वाटते. कसलं मजा येते बिलकुल. थोडं सर तसं राहिलं का सर आम्हाला बी कळतील लवकर तसलं सांगत जावा. थोडं जॉमेट्री तेवढं लांब ठेवतं थोडं. त्याच्यातले मोठे मोठे प्रॉब्लेम जे राहतात टू प्रूफ करायचे सर त्याला थोडं आमच्यापासून लांब ठेवा. ते बघितलं का सर आम्हाला आहे ते बी पाठी सुरून चालले सर. काय सांगा तुम्हाला एवढं डेंजर आहे ना सर. काय सांगा 3-3दा लिहिलं तर बी 4थ्यांदा आम्ही काहीतरी वेगळंच करतो. आणि लिहून लिहून अक्षरशः आम्हाला गणित पाठ झालं पण त्याच्या स्टेप कळले नाही. मी तर ज्यावेळेस 10वीला होतो मी गणित पाठ करून जातो. तुम्ही करू नका नाहीतर करता. नाहीतर सर बी पाठ करत होते आम्ही करून जातो. नाही करायचं. समजून करा गणित. सिक्वेन्स मध्ये 1 2 3 4 3 4 हा 1 हे वरच झालं. ठीक आहे. हे आता वरची जी आहे सिक्वेन्स मध्ये जे सिक्वेन्स मध्ये असतात त्याला काय म्हणायचं? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. काय म्हणतात बेटा? अरिथमॅटिक. आणि जे सिक्वेन्स मध्ये नाहीत त्याला आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणत नाही. चौथ्या नंबरचा अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही. एक मिनिट. चौथ्या नंबरचा बघा. कोणत्या नंबरचा? चौथ्या. हा अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही. का? मल्टिप्लाय करत चालला. काय करत चालला? मल्टिप्लाय. ठीक आहे. आता बघा वी मल्टिप्लाय प्रिव्हियस टर्म बाय फिक्स्ड नंबर. ह्याला मल्टिप्लाय करायला लागतो आपण. बरोबर आहे. 4 न. तर अशा टर्मला काय म्हणायचं? जॉमेट्रिक प्रोग्रेशन. काय म्हणायचं याला? जॉमेट्रिक प्रोग्रेशन. काय म्हणायचं आता याला? आता हे बघा 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब 4 क्यूब अशाला काय म्हणतात? जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ह्या ठिकाणी पहा
जो 1 मिनिट वेट करा. जॉमेट्रिक प्रोग्रेशन 14 येणार आहे बेटा. सॉरी हा, 1 मिनिट कुठे गेला 14. ह्याच्यामध्ये काय केलं आपण, मल्टिप्लाय करत चाल. जर मल्टिप्लाय करत जात असेल तर तो कोणता प्रोग्रेशन आहे बेटा? सांगा बेटा, कोणता प्रोग्रेशन आहे? व्हेरी गुड. कोणता प्रोग्रेशन आहे? सिक्वेन्स 6वा जो आहे काय, 6वा हा 0.5 जे ऍड करायला, हे जे आहे हा अरिथमॅटिक पण नाही आणि जिओमॅट्रिक पण नाही. अरिथमॅटिक कधी म्हणायचं? डिफरन्स जर सारखा असेल तर अरिथमॅटिक म्हणू आपण, आणि जर मल्टिप्लायच्या ह्याच्यामध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं? जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणायचं. सर हे बी नाही यार, हे बी नाही, तर काय म्हणायचं? काय म्हणायचं नाही सर. रुटीन काय बघलं गोष्टी, मला वाटलं काही वेगळंच बघणार नाही. तर ते स्वप्नाच्या दुनियेमध्ये कधी बायको मिळेल मला, कधी लेकर होतील, डायरेक्ट लेकर. दम धर, पेशन्स ठेव बेटा, मिळेल तुला बायको. तथाच तू 4 बायका मिळेल तुला, काळजी नको. डोंबाळ्याच्या बाजूला त्याच्यामुळे बसलास का तू? हा का ते दोघांचं काही ठरलंय का काय? आजकाल प्रेम गड्यामध्ये वेळेला बेटा लग्न करलेल्या न्यूजवर वेळेला, इंस्टाग्रामवर वगैरे कधी कधी शॉर्ट्स वगैरे घडी घडी. आता म्हणू का सर दोघं काय करत असतील मी बघायला गेलो नाही, मला तेवढाच काम धंदा राहिला नाही बघायला. आता नरोटेलाच माहित काय नरोटे काय इमॅजिनेशन कुठेपर्यंत गेला असेल, नरोटेलाच माहित. आता माणसाची इमॅजिन कर बरं का काय करत असत. केलं बघा तो काय केलं बघा. अरे शी बापरे, घाण झाले रे पोरे. सांगतो मम्मीला थांबलं तर लागलं. हसलो. तू कोणतेस बिरादर, तू कोणतेस रे? तू गुपचूप ते ना उघड. वा रे वा, मी नाही ते आतली कडी लावून घेते आतली. अरे अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय म्हणलं? मी नाही त्यातली नाही, अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही तर ते म्हणसाल मी नाही त्यातली कडी लावून घेते आतली. ते मी डायलॉग मारला, पण इथं काय शिकलो? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. इथे लिचाल मी नाही त्यातली कडी लावून घेते आतली, अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं सरांनी आम्हाला उल्लेख केले होते. या जमलं रे जमलं. A sequence in which difference between any two consecutive number. Consecutive म्हणजे काय? एकाला एक चिटकून, म्हणजे एकाच्या नंतर एक, एकाच्या नंतर 2, सॉरी एकाच्या नंतर 2, 2च्या नंतर 3, 3च्या नंतर 4. सर हे काय आहे? सर चिटकून आहे. म्हणजे काय रे? सर दीज आर कॉन्झिक्युटिव्ह नंबर. असं आहे का? म्हणजे रोल नंबर आता वर्गामध्ये 1, 2, 3 राहते का? 1, 12, 15, 16 राहते रे. एका दुरी आहे सर 1, 2, 3, 4, 5. आता 6ला काय ते मला माहित नाही. 6 हे जे काही असतात त्या ठिकाणी. आता 6 नंबरच्या पोराला जर वर्गात चिडू नका म्हणजे झालं रोज. चिडित म्हणजे ऑलरेडी नाही ना, नाही चिडवायचं बेटा. त्याला किती वाईट वाटतं, त्याला किती हर्ट होईल, त्याच्या मनाला काय वेदना होतील. सुमती एक चुकीचं आहे बेटा. आता हे तिकडे म्हणतील तुम्ही काय चिडिता गडी काय बाई माणूस. चला पहा, कंट्रोल म्हणणार तांदूळ तू पुण्यात मिळतेस बेटा. तिला दाढी आणि दाढीला खाली घेऊन दे दाढी किती दमदार खास काम आहे दाढीला सांगणार का? सर मी बघलेला आता कधी बायको मिळते कसं रे. सर A sequence in which the difference between any two consecutive terms, म्हणजे 2च्या नंतर 4 आहे, 4च्या नंतर 6, 8, प्रत्येकात फरक किती आहे बेटा? 2, 6, 2, 6, 2, 6. असं जर फिक्स्ड नंबर असतील तर त्याला म्हणतात अरिथमॅटिक प्रोग्रेशन. काय म्हणतात त्याला? लिहून घ्या, एवढं लिहून घ्या फास्ट. मी कामाचाच लिहून देतो, बिनकामाचा अजिबात देणार नाही तुम्हाला, नका काळजी. लिहून घ्या, असं लिहून घ्या.
काल सांगितलेली स्टोरी झाली बघा. नोकऱ्या बिकऱ्या कोणाला तर आता केस घ्या, पिना घ्या, मोबाईल घ्या, नवरा पुढे केळं घ्या म्हणते, पिना घ्या म्हणते. विराटन अरे राहशील का वाचेल पाटक बिटक कायचं माझ्या नावानं व्हायचं काय तर पहिला जिकडे तिकडे चालू आहे करायला एक जण भोगला एक जण अशी कथा होऊन गेली काम रे. हसलं आता म्हणा सर हसती तू कशी 5 डायलॉग वाजगन होय केस आहे तर केस द्या की हाय जा म्हणा पूर्ण हाक मार ते वरून सांग तुला शोरा म्हणा सांग जा मग तो असं हाकलून देतात लोक घरला आले का नाही काही सांगते ते दिवसभर हे असतं इन्स्पेक्शन असतं टीम असते कदाचित त्याच्यामध्ये चोराची टीम असू शकते चोर असं म्हणू का पहिल्यांदा सर्वे होतो माहिती ना चोरी करायला डायरेक्ट चोरी होत नाही पहिला सर्वे होतो आपल्या घरातले 3 मोबाईल गेले चोरी 5च्या टाइम झालं बेटा चला जर फिक्स्ड नंबर असतील तर त्याला जो आहे त्याला आता सांगितलं कॉमन डिफरन्स काय म्हणायचं त्याला कॉमन डिफरन्स कशाने दाखवतात डी कशाने दाखवतात यस हे तर सांगितलं बेटा काय अडचण आहे त्याच्यामध्ये नाही खाली वाक्य लिहा the fixed number is called 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 common difference पाटीलच कर काय करायला मायला बोल ए काढ जा म्हणा तुला लाईव्ह का बरं झाली रे लाईव्ह झाली का बरोबर त्याबरोबर वाटलंच मला गडबड होती झालीच गाय केलं का नाही ना आत्ता बघ बरं का मला काय ते पहिल्याचे झाले रे मग हे पुन्हा ते कट केलं पुन्हा हे लाईव्ह चालू केलं हा तेच म्हणाला ते होते कधी कधी गडबड तसं ठीक आहे मी टाकून देतो तरी कालचं बी राहिल्या बघा टाकायचं चला राहू दे काय अडचण नाही चला पुढचा फॉर्म्युला घ्या T1 इज इक्वल टू ए एकाच्या खाली लिहा बरं का T1 इज इक्वल टू ए लिहिलो T2 इज इक्वल टू खालच्या बोलत ए प्लस डी T2 इज इक्वल टू ए प्लस डी T2 is equal to a plus d T3 is equal to a plus d T3 is equal to a plus d या T3 is equal to काय बेटा a plus एका खाली एक बरं का T3 is equal to a plus d बरोबर a plus 2d बरोबर a plus 2d a plus 3d पुन्हा काय राहते a plus 3d पुन्हा काय राहते a plus 4d पुन्हा काय असते a plus 5d पुन्हा काय असते a plus 6d पहिल्या टर्मला ए दाखवतात कॉमन डिफरन्सला डी ने दाखवतात आपण पाहिलेलं आहे ठीक आहे पहिला क्वेश्चन घ्या बेटा लवकर फास्ट दिलेला सिक्वेन्स हा एपी आहे का नाही आपल्याला तपासायचा आहे whether the given sequence is AP or not AP we have to find out that दिलेला सिक्वेन्स हा AP आहे किंवा नाही आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं फाइंड आउट करायचं आहे ओके क्वेश्चन लिहा